आणि महाराष्ट्र पोलीस दलाला राष्ट्रीय लेवलचं ऑल इंडियाचं पारितोषिक मिळवून देणारे हरेश कराले साहेब, पैलवान हरेश कराले पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. त्याचबरोबर राजन कोल्हे सुद्धा महाराष्ट्र चॅम्पियन आहेत. मी आजच्या या कुस्तीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आदेश सावंत साहेब आपल्याला विनंती करतो. खासियत अशी आहे की दोन्ही पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन आहे. फक्त फरक एवढाच आहे, यांच्यामधला वजनाचा फरक आहे, नाहीतर दोन्ही पैलवान हे महाराष्ट्र चॅम्पियन आहे. या कुस्तीसाठी प्रेक्षकांनी फक्त 5-10 मिनिटं जोरदार जल्लोष करायचा आहे. अजिबात आपला जो प्रतिसाद आहे तो कमी पडता कामा नये, कारण प्रचंड आक्रमकतेने ही कुस्ती खेळली जाणार आहे. त्या प्रतिडाव एका सेकंदाला सुद्धा उसळ त्या ठिकाणी घेतली जाणार नाही आहे. कलरच्या जागेमध्ये जे खेळत आहेत ते पैलवान हरेश कराले ठाणे विरुद्ध राजन कोल्हे नाशिक ब्ल्यू कलरच्या जागेमध्ये खेळत आहेत. दोघंही महाराष्ट्र चॅम्पियन आहेत कुस्तीच्या. त्या प्रकारामध्ये महाराष्ट्र चॅम्पियन आहेत. लाल मातीची कुस्ती जबरदस्त पकड घेण्याचा प्रयत्न करून सिंगल पलटी करून पण तेवढ्याच ताकदीनं समोरच्या पैलवानाची सुद्धा पकड केलेली आहे. त्यानंतर राजन कोल्हे यांनी ताबा घेतलेला आहे. ब्ल्यू जागेमध्ये खेळत आहेत आणि आकाशी जागेमध्ये खेळत असलेले पैलवान आहेत हरेश कराले ठाणे विरुद्ध राजन कोल्हे नाशिक. ब्ल्यू जागेमध्ये या ठिकाणी खेळत आहेत. ब्ल्यू जागेमध्ये खेळत असलेले राजेश कोल्हे नाशिक, त्याने आता ताबा घेतलेला आहे तो हरेश कराले ठाणे यांचा आणि सिंगल पलटी मारून चितपट करण्याचा प्रयत्न करतात, पण पायामध्ये कैची सुद्धा करण्याचा प्रयत्न केला. मैदानाच्या बाहेर गेल्यामुळं पुन्हा एकदा मैदानाच्या मध्यभागी एक मिनिट जरासं थांबावं आपण. तसेच आजच्या या कुस्ती सामन्यांसाठी इकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवीण भोईर साहेब उपस्थित राहणार होते, मात्र ते उपस्थित राहू शकले नाहीत. पण तरी देखील त्यांचं या सदरच्या महोत्सवासाठी मोलाचं असं योगदान आम्हाला लाभलेलं आहे. म्हणून मी प्रवीण भोईर साहेबांचं पुन्हा एकदा चांगलं प्रतिष्ठान संचलित छत्रपती शाहू प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानतोय. तसेच आजच्या या कुस्तीच्या मैदानासाठी बहुजन विकास आघाडीचे नेते उमेश
नाईक साहेब यांचं देखील योगदान आम्हाला लाभलेलं आहे आणि ते इकडे उपस्थित राहू शकले नाही, तरी आम्ही त्यांचं खरोखर आभारी आहोत. धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या. बजरंग बली के, निलेश चौधरी बजरंग बली साहेब के. यांचं देखील आम्ही आभारी आहोत. निलेश सन्माननीय श्री प्रवीणजी भोईर साहेब प्रचंड सहकार्याबद्दल आम्ही आभारी आहोत. चौधरी साहेब यांच्याकडून हे मैदान उपलब्ध करून मिळालं त्याबद्दल त्यांचं आभारी आहोत. त्याचबरोबर माजी उपमहापौर सन्माननीय श्री उमेशजी नाईक साहेब आपलं सुद्धा खूप खूप आभार. त्याचबरोबर सन्माननीय श्री निलेशजी जोरदार डबल पलटी करण्याचा प्रयत्न केला. सिंगल पट घेऊन या ठिकाणी ही कुस्ती निघालेली आहे. मी विनंती विजेते करतोय. ठरलेले आहेत, विजेते ठरलेले आहेत. आमच्या प्रतिष्ठानच्या सर्व महिला कार्यकर्ता, लेझिम पत्रक असो किंवा सर्व महिला कार्यकर्ता यांनी मैदानात यायचं आहे. दोन्ही पैलवानांनी कृपया प्लीज आपण जायचं आहे. प्रतिष्ठानच्या सर्व महिला कार्यकर्ता, लेझिम पत्रक या सर्वांनी मैदानात यायचं आहे आणि अंतिम विजेता याचा सत्कार करायचा आहे. आणि सत्कार केल्यानंतर सुद्धा सगळ्या कमिटीनं याच ठिकाणी थांबायचं आहे. बक्षीस वितरणाचा शेवटचा 5 मिनिटाचा कार्यक्रम आहे. सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतो, इतका वेळ आपण प्रतिसाद दिला, शेवटची 5 मिनिटं